आत्या नाही आता होऊ दयान माझ्या सोट्या खूप दुखत आहे. तुम्ही पण रेस्ट घ्या कारण तुमची गुफा बघा किती लाल झाली आहे. अरे काही नाही हो बाला तू आत टाकत राहा फक्त. नमस्कार मित्रांनो माझा नाव आहे सागर मी 27 वर्षाचा असून एकादश क्लासमध्ये आहे. मी पाहायला गोरा आणि उंच पुरा होतो. माझे 11वीचे पेपर संपल्यावर मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात 12वीचा स्टडी करायचं ठरविलं होता. तस आता काही दिवस राहील होत सुट्ट्या लागायला. ते दिवस निघून गेले सुट्ट्या लागलेल्या होत्या काही दिवस निघून गेले. तरी पण माझ्या प्लेयननुसार मी चालत नव्हतो मला खूप खंत वाटायच्या पण काय करायच्या अभ्यासात माझ्या मनच नव्हतं लागत. पण माझ्या किस्मतला हे मंजूर नसेल कारण म्हणजे माझ्या आत्यान मला फोन केलं आणि म्हणाली की बाला तू आता घरीच आहेस तर ये मग आमच्या गावाकड. मला तर नाही जावास वाटत होत. पण माझ्या घरच्यांनी पण मनाला ज्या आत्या म्हणत आहे तर. मग मी काय करणार घरच्यांनी म्हणले तर जावेच लागेल. दुसऱ्या दिवशी मला मामाजी न्यायला आले आणि मी त्यांच्यासोबत त्यांच्या गावाकडे निघून गेलो. तिथे गेल्यावर काम तर काहीच नव्हतं पण मजा म्हणजे इतकी झाली की सांगता नये ती म्हणजे अशी की आत्ताची मुलासोबत खेळणे, शेतावर जाणे आणि मजा करणे, घरी टीव्ही पाहणे, गमत नाही राहिला तर मोबाईल विचकणे आणि रात्री दिंगामस्ती करून निवांत झोपून जाणे. असे 3-4 दिवस निघून गेले पण 5व्या दिवशी अशी घटना घडली की ती मला जीवनभर आठवणीत राहील. ती म्हणजे अशी की सकाळी मी अंघोळ करताना मला थोडा सेक्स चढला तर मी अंघोळ करतानीच हलवायला लागलो. बाथरूमला दरवाजा नसल्याने ते सगळं दृश्य आत्याने पाहिला. आत्याची मुले शाळेत गेलेली आणि मामाची कामाला गेलेली होती. आता मला पाहून खूप गरम झाली. कारण माझ्या सुट्ट्या 5 इंचीच्या होता. म्हणजे खूपच मोठा असल्याने आत्या त्याला पाहून खूपच गरम झाले. पण हे सगळे मला माहीत नव्हते दिवसभर खूप मजा केली. आक्काला ते दृश्य आठवणीतच होते आणि ते दृश्य मनात सुचवून सन्यारी ते खूप गरम होते. संध्याकाळ झाली रोजच्याप्रमाणे मज्जा केली टीव्ही पाहायला आणि मोबाईल विचकला थोडा वेळानंतर जेवणाची वेळ झाली जेवण केल्यानंतर थोडा वेळ डिंगा मस्ती केला. आणि मग झोपायला गेलो पण त्या रात्री अशी घटना होणार होती जी माझ्या जीवनाला धक्कादायक ठरेल. मामाजीला काय काम असल्यामुळे ते रात्री नव्हते. मी आणि आत्याचा मुलगा दोघे एका बेडवर आणि आत्या आणि तिची मुलगी एका वेळेवर झोपायला गेलो. रात्रीचे 1 ते 2च्या दरम्यान मी गाढ झोपेत असताना कधी आत्या माझ्या बेडवर आली आणि आपल्या मुलाला दुसऱ्या बेडवर केले मला माहीतच नव्हते. मला वाटले आत्याचा मुलगा असेल तर मी लाट आणि हात मांडून सन्यारी पटकन चिपकलो त्याला. एक हात माझ्या अक्काच्या बॉलवर होता. मी तर झोपेतच होते पण आत्या जागीच होती. तिने आपला वरचा भाग म्हणजे पोलका काढून पूर्ण ओपन केलेला होता माझ्या हात तिच्या ओपन बॉलवर पडलेला होता. तसं करत असताना मला जाग आली मी पटकन दचकलो आणि उभा झालो. मी म्हणालो अक्का हे काय करता कुणाला माहीत झाले तर माझ्याविषयी आणि तुमच्याविषयी काय सोचतील. आत्या एवढी गरम झाली होती की ती माझी ऐकायला तयार नाही ते म्हणाली बाला तू कशा पण कर आणि माझ्या गुफेची आग बुझव. खूप इच्छा आहे माझी कारण मी तुला हलवताना पाहिलं तुझ्या मामाजीच्या एवढं नाही पण त्याच्या दुप्पट तुझ आहे. आता माझी आग तूच बुझवणार नाही तर मी तुला सोडणार नाही. ते असे रडल्याच्या वाणी करत होते मला नाही करू असा वाटत होते पण त्यांच्याकडे पाहून माझी पण इच्छा झाली. मी काय करणार माझ्या पण सोठ्या आता त्यांचे बॉल पाहून खूप मोठा झाला होता. मी पटकन आपला पॉइंट काढला आणि त्याला पिरवसाला लागले. तो माझ्या पहिल्यांदा वेल होता. मी त्यांची पटकन साडी काढून टाकलं आणि त्यांचे बॉल दाबायला लागलो. काही वेळाने त्यांच्या गुफेत आपला सोट्या टाकून खपाखप शॉट मारायला लागलो. त्यांना खूप मजा येत होती तसेच ते खूप बोंबलत पण होते. समोरून मागून मारल्यावर माझ पाणी सांडला तरी पण ते थांबायला तयार नव्हते. मी म्हणालो आत्या आता तुम्हाला मी करू शकत नाही तुम्ही माझा सोटा आपल्या तोंडात घ्या आणि मला झोपू द्या कारण तुमची मुले जगू शकतात आणि मला काय म्हणतील याची मला खूपच भीती वाटत आहे. आणखी त्याच्या समोर काय घडले आणि आमच्या काय झाला हे जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 साठी कमेंट करा. भेटूया मित्रांनो पार्ट 2 मध्ये.